पेण वडखळ हद्दीतील वावे वडखळ परिसरात खार बंदिस्ती रस्त्याजवळ सर्वे नंबर 83/1 जवळ खार बंदिस्ती योजनेच्या बांधावरून अवजड वाहतूक सुरू असून ती बंद करण्याची मागणी रायगड जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी उपविभागीय अभियंता खारभूमी विकास उपविभाग पेण यांच्याजवळ निवेदन देऊन तक्रार केली आहे। सदर निवेदनात जमीन सर्वे नंबर 83/1 वडखळ विभागातील वावे हद्दीतून जाणाऱ्या बंदिस्तीच्या रस्त्यावरून मीरा नॅशनल रिसोर्सेस या कोळसा कारखान्याकडे होत असलेल्या बेकायदेशीर अवजड वाहतुकीबाबत संजय जांभळे यांनी खारभूमी आणि वडखळ ग्रामपंचायत यांच्याकडे तक्रार केली आहे की सदर वाहतूक बंद करण्यात यावी। जमीन सर्वे नंबर 83/1 वडखळ हद्दीतील वावे गाव तालुका पेण ही खारभूमी योजनेतील जमीन असून तिच्या हद्दीतून जाणाऱ्या बंदिस्तीच्या रस्त्यावरून मीरा नॅशनल रिसोर्सेस या कोळसा कारखान्याकडे अवजड वाहने डंपर ट्रक इत्यादी ने-आण केली जात आहे। सदर कोळसा कारखाना सर्वे नंबर 190/1 गाव वावे तालुका पेण या जमिनीवर चालवत जात आहे। सदर जमिनीचे मालक कृष्णा धर्माजी म्हात्रे, दत्तात्रय धर्माजी म्हात्रे, जयश्री जयराम म्हात्रे, विजया विठोबा पाटील वरील व्यक्ती असून त्यांनी खारभूमी विभागाकडून 7 वर्षापूर्वी अवजड वाहन वाहतुकीस परवानगी घेतली आहे असे त्यांचे म्हणणे आहे। परंतु खारभूमी विभागातील उपविभागीय अभियंता अतुल भोईर, खारभूमी विकास उपविभाग पेण रायगड यांनी लेखी स्वरूपात कळवले आहे की अशी कोणतीही परवानगी खारभूमी विभागाकडून दिलेली नाही। खारभूमी यांनी दिलेल्या पत्रात असे कळवले आहे की बांधावरून अवजड वाहतूक करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अवजड वाहतुकीस परवानगी देण्यात आलेली नाही। सदर बांध हा मातीचा असून धरमतर मुख्य खाडीच्या उपखाडीला लागून आहे। सदर बांधावर कंपनीचे स्लॅग वेस्ट टाकून रस्ता तयार करण्यात आलेला आहे, परंतु सदर बांध हा अवजड वाहनासाठी योग्य नसून कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीची परवानगी खारभूमी विभागाकडून देण्यात आलेली नाही। अवजड वाहतुकीमुळे बांध खचल्यास किंवा कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास विभाग त्यात जबाबदार राहणार नाही। यावरून स्पष्ट होते की सदर वाहतूक पूर्णतः बेकायदेशीर असून सदर बेकायदेशीर अवजड वाहन वाहतूक तात्काळ थांबवण्यात यावी। मीरा नॅशनल रिसोर्सेस कोळसा कारखाना व संबंधित जमीन मालकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी। परिसरात होत असलेल्या प्रदूषणाची तपासणी पर्यावरण विभागाकडून करून योग्य ती कारवाई करण्यात यावी। भविष्यात अशा प्रकारची वाहतूक पुन्हा होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर प्रतिबंधात्मक फलक लावण्यात यावा। सदरचे निवेदन खारभूमी विकास उपविभाग पेण यांच्याकडे देण्यात आले असून या प्रकारची तातडीने तपासणी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी माहिती घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी दिली। आज वावे हद्दीमध्ये जे खारभूमी जी खारलँड आहे त्यांची जी बांध आहेत त्या बांधावरच्या बाजूला मीरा नॅचरल रिसोर्सेस ही कोळशाची फॅक्टरी आहे आणि त्या फॅक्टरीमध्ये कोळशाचं त्याच्यावर काय प्रक्रिया होत आहे पण त्याचा पण तिथे खऱ्या अर्थाने या JW सारखा प्रदूषण होत आहे। त्याच्या पलीकडं की खारलँडची जी बांधबंदिस्ती आहे त्या बांधबंदिस्तीवर स्लॅग टाकून त्या कंपनीने तिथून रोजचं 25-30 टनाच्या गाड्या रोजच्या दळणवळण करत आहेत। तर आम्ही तेच खारलँडच्या अधिकाऱ्यांना पाटील साहेबांना विचारलं की बाबा हे तुमच्या मार्गदर्शन चालू आहे का? तर त्यांनी सांगितलं की आमच्या मार्गदर्शन नाही, ते बेकायदेशीर चालू आहे। मी वडखलच्या सरपंचांना पण फोन केलं होतं, त्यांना विचारलं बाबा इथं काय चालू आहे त्याची परवानगी आहे का? तर म्हणे साहेब आमच्याकडे परवानगी घेतलेली नाही आहे। म्हणजे असा अंधिकृत तिथे हा कारखाना पडलेला आहे, हे कोणालाही माहिती नाही आहे। प्रदूषण तर आहेच, प्लस आमच्या खारलँडच्या बांधबंदिस्तींना त्यांचा त्रास होत आहे आणि कारण नसताना तिथे स्लॅग टाकून त्यांनी ते रोड बनवलेले आहे। तरी आम्ही आता पाटील साहेबांना इथे जे एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांना सांगितलेलं आहे की ताबडतोब तिथे जाऊन आपण ते तिथला जो दळणवळण होत आहे त्या बांधावरून ते त्यांनी बंद करावे। कारण जर बांध फुटला तर एवढी पुन्हा तिथे शेती जी आहे त्याचं नुकसान होणार आहे, तिथे घरं आहेत, ते घरांना पाणी जाणार आहे आणि मग नेहमीप्रमाणे तेच आम्ही आंदोलन करायची नाही हे करायचं। त्याच्यापेक्षा हे होण्याच्या अगोदरच यांनी जाऊन तिथे कारवाई करावी, यासाठी यांना आपण तिथे निवेदन देण्यासाठी आलो होतो। अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।